गावाकडे सकाळी गेल्यानंतर लवकर उठलो, घरातली कामं बरीचशी आवरली. त्याच्यानंतर आज उपवास होता, महाशिवरात्र. त्यासाठी आम्ही निघालो होतो. घरात कामं कमी असल्यामुळे रानामध्ये ज्वारी काढायचं काम चालू होतं. तर हे आणि नानी आधीच पुढे गेले होते, तर आम्ही दोघीजणी आलो काटायला कणसं. त्यासाठीच आम्ही दोघीजणी जावा चाललो होतो तर रानामध्ये सकाळ सकाळ. तर बघा इकडे आता कसं ऊन पडायला लागले, खूप जास्त उन्हाळा झालेला आहे बीड जिल्ह्यामध्ये. एकतर दुष्काळी भाग आहे आणि त्यातमध्ये तर पाहू शकता इकडं आता बिलकुल हिरवगार दिसत नाही. सकाळचे 7 वाजलेले होते. म्हटलं चला लवकर जाऊयात, जास्त ऊन पडायच्या आधी जाऊन येऊयात रानामध्ये. त्यासाठी आम्ही गेलो दोघी पण रानात. तर ह्या रानामध्ये आम्ही लावलेली आहे मका गुरांना खाण्यासाठी. तर खूप छान अशी मका आलेली आहे. अर्ध्या रानात मका लावली, अर्ध्या रानात गिन्नी गोल आणि अर्धं रान रिकामच आहे. त्याच्यामध्ये लावली होती तूर काढून झाल्यानंतर आता काहीच लावायचं नाही, कारण नंतर पडतं हे गुरांसाठी. त्याच्यासाठी मका वगैरे मकाला पाणी द्यावं लागतं, त्यासाठी पाणी कमी पडतं. आणि इकडच्या रानामध्ये आहे गहू, हे आहे ज्वारीचं ते रिकामं रान आणि हे गहू. आता हे गव्हाचं रान आहे. तर गहू पण मस्त आलेला आहे. त्याला आता थोड्या थोड्या म्हणजे छोटाच आहे तो. झोपडी बघ बरं, लिंबाचं झाड बारीक बारीक निरीक्षण करावं लागेल, छान होईल. पुनर्वसन करू तिथं आपण. आई पपिता बघ, पर झाड वाकली बाय पपिताची. अक्कांची बी आली काय ग काढायला, म्हणजे असं काढायला आली आहे ना ज्वारी. ह्याच्या मिरच्या छोटं झाड असतं मग तेच आम्ही काही नाही मिळतं ना, सगळे अशोक आम्ही सगळी लाल इथं कापूस असल्यानेच वाटतंय. सगळ्यांच्या लाल मिरच्या काढल्या त्याच्या, सगळ्यांनी तोडल्या. हा ना, चुकून कुठे तोंडा बिंडाला हात लावून ठेवायचं मोबाईल काय तर सोने वाघ बीक सुटले बरं का. माझ्याकडे येत टेन्शन न घेऊ, तुझी पाठ राखीन ना मी. पाठ राखील म्हणून माझा घर्रा काय आलीस की. पाठ राखील म्हणून माझ्या घर्रा काय आली तू. तुला येते तर तुला हे करायला आलते ना मी. मला घर आवडलं मग मी म्हणलं चला मग जास्त बघायलाच नको. आता माझं थंबनेल असन, माझं थंबनेल असं असन आज. मला पण एक स्थळ बघायला आले, ह्यांना पण नाही बघायला. सांगते ना, माझं थंबनेल हे आहे की माझी बहीण पाठ राखायला आली, गरज राखायला आली. जाऊ म्हणून बाई, नाही तर लोक काही बी समजतात. ही झाली वाटते इकडची एक. तर आम्ही रानात आलतो, तर एवढी ज्वारी कालच काढली होती, थोडीफार ह्यांनी काढली आणि नानी आणि हे दोघं पण गेले परत घरी. आम्ही दोघी म्हणलं आलो तर थोडं काम करूनच गेलं पाहिजे. त्यासाठी आधी आम्ही ज्वारी काढायला गेलो. म्हणलं बघूयात ज्वारी काढता येते का आपल्याला. त्यासाठी तिकडं गेलो. पहिल्यांदाच असं ज्वारी वगैरे काढायला आम्ही आलेलो, म्हणजे ह्याच्या जी काठली वगैरे होती पण उपटली कधी नव्हती. त्यासाठी म्हणलं चला ट्राय करूयात. दोघी पण बहिणी गेलो मग मस्तपैकी. आणि काय यावं तर काही येत नव्हतं, पण थोडं थोडं केलं आणि परत म्हणलं चला आपल्याला हे तर काही येत नाही आहे, आपण नाही का मकाची कणसच कट करूयात. पण हे नको बाबा, हे लय अवघड काम आहे, उगाच हाताला फोडं येतील. त्याच्यामुळे आम्ही दोघी परत माघारी आलो आणि कणसं काटत बसलो होतो. तर बघा थोडं ट्राय करून पाहतो कसं काय आहे ते. सोने तू आबा नाही 10 ही ज्वारीचे ऊसाचे ही घ्यायला, एक मुळी एका झटक्यात. सर काय 2-4 पुढे येतील फक्त. काढ काढ, लय भारी हलकी काय नाही, फक्त ना 2-3 पुढे येतील ते दाखवते तुला सत्यामध्ये बायांना. खुशी केली मग काय तर. हा हा बघ की काय यायला पाहिजे. आपल्याला काही हे जमत नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही दोघं थोडंसं काढलं. त्याच्यानंतर म्हणलं चला आता काटायला जाऊया दोघी पण. कल निकाल के फेंका है इधर को, और ये सोना मैडम को मैंने काम पे लगाया है. अब मैंने भी अपना पोशाक परिधान कर दिया है. अब हम करेंगे ज्वारी काटने का काम. महाराणी साहेब लागा कामाला. तो रुको जरा, सब्र करो, सब्र का फल मीठा होता है और थोड़ा सा बाद में खट्टा होने लगता है. लेट होता है. ज्वारी वगैरह कैची नहीं हमारा, इसीलिए हम जल्दी जल्दी करेंगे, नहीं तो हमारी सासूबाई बोलेगी खेत में भेजा था काय करून आला तुम्ही. इसीलिए हम चल रहे हैं, थोड़ा सा करेंगे. तो हम मिलते हैं बाद में, बाय बाय.
तर अशा पद्धतीने आम्हाला एकतरी लाईन करणं भाग आहे. ही नाही तर ही कोणती पण करू एवढं आहे. येणार आहेत आज करू लागायला बाकीचे आमचे काय म्हणतात कामगार लोक, आणि ते मग नंतर करतील. पण आम्ही जेवढं होईल तेवढं करणार. आज काय स्वयंपाक नव्हता घरी जास्त, त्याच्यामुळं आम्ही आलोत. चला म्हणलं एक दिवस मज्जा मज्जा म्हणून आलंय, असं नाही की काम करायलाच पाहिजे होतं म्हणून. एक दिवस पोरांपासून सुटका. पोरांपासून शांतीसाठी आलोत आम्ही लांब जरा. आणि इथं जवळपास पाहू शकता एक पण घर नाही कुठं दिसणार, माणूस पण नाही दिसणार. चित्तपाखरू आहे, चित्तपाखरू आहे. आणि हे दिसतंय हेथून हिथून इथून ते आमचं तिकडं गाव आहे. तिकडं गाव आहे आमचं. इतना ज्यादा मत बताना ये हमारा ही वो हमारा ही, चोरटे आएंगे हमारी जवारी लेने के लिए. आम्ही संध्याकाळीच कंच भरणार आहेत, कोणी येऊ नका. चलो तो ठीक है गाइज, ऐसा ही सपोर्ट करो और हमारे चैनल को सब्सक्राइब करो नए होंगे तो. अरे बघा रे माझे व्हिडिओ कसं खरंच चांगले असते, बघत नाहीत कोणी. चला बाय बाय. 3 सारे झाले. हम घर जा रहे हैं क्योंकि हमको बहुत भूक लगी है. हम पण लेके नहीं आया है रे बाबा. हो ना, ते माझं घे पांघरायचं, ते नानीचा हात घे. ते हात बघ जसा ठेवलाय तसाच राहिलाय. अब झाला काढायचं, त्याला मी जातो घरी. घरी बघू काय काय नाही. जायचंय आज मंदिरात, आमची इथं सप्ताह बसणार आहे आज शिवरात्रीच्या दिवशी. त्याच्यामुळं आम्ही गावी आलो होतो. त्याचबरोबर ज्वारी खायापुरतं काम केलं. मुंबईला ज्वारी न्यावं लागते ना, मग खायापुरतं काम नको करायला ना. आता सासूबाई म्हणते नसते पिशव्या घेऊन जाते, येतात आणि पिशव्या बरोबर घेऊन जातात गाडीमध्ये. झटपट सासूबाई नाही, झटपट पटापट काम करून ज्वारी काढून या खटाखट. तर झालंय आमचं. चला चल बाय, लय माझं कंबर दुखायला लागलं. नाही तर चटके दिन चटाचट. चला मग घरी आता. चला खटाखट आता गावातून चालत जायचंय. खटाखट, चला खटाखट. हुरडा खायला लय भारी आलाय अरे. तर आता काय करता, टाइम नाही आणि चलो अच्छी बात आहे. चला मी तुम्हाला दाखवते किती छान छान फुलं आहेत तिथं. मस्त फुलं आहेत. कसलं भारी कलर आहे ना ग. किती चिमुले चिमुले फुलं आहेत. चिमुले फुलं. हे आहे एक आपलं ह्याचं फुल आहे, बी आहे बी, कांद्याचं बी. हो माय गॉड, ही मोहरी मोहरी नानीने आमची वाळत घातली इथं. नानी घेऊन जाऊ का? कवळी काढली वाटते जराशी, मग कवळी काढली अशी. आणि ही आहे अक्कन त्यांची ज्वारी, म्हणजे आमच्या सासूबाईंची, चुलत सासूबाईंची. ही आहे आमची मोहरी पण आहे, मोहरी झाड. चला आता जातो घरी, आवरतो, काय असेल काम दाम करतो. ही तसली मिरची काय आहे, काय आहे? झाडाचं हे आहे ग, बीज. बीज होय. पपीता बघ बरं असेल पिकलेली, पिकणारी असेल तर काढून डोळा पडायची. काढ काढ घेऊन जायची मला ती. घरी आहेत भरपूर. नाही तरी पण काढ, मला पण न्यायची, तुला बी नाही. काय करायची तू, कोण खायला? इकडनं कोण ही मोठीवाली सगळ्यात ती काढ, तिला डोळा पडलाय. गहूला मी आपल्याला तुषार सिंचन केलंय. हा मागच्या वेळेस तुषार सिंचन केलंय त्याला. मग काय टेन्शन राहत नाही ना ग पाणी लावायचं. हळूच काढ, रुचिक तोंडात ते. वा बघ विर, मला वाटतं अरे सोनू असे मग खाली पाडलं का खराब होती पिकायच्या टाइम, पिकूस तर बरे. चल बाद झालं आता, नको तिथलचे पप्पे तिथलचे सांगू ह्यांना काढायला बाकीचं. चलो आता घरी पे. हा ना, मग तीच म्हणलं डोळा पडलाय एवढी मोठी, माहिती का? मी तर खाते बाबा, मला आवडती. अक्का त्यांची लय भारी आली कंस बघ, टपाऱ्याच्या टपारेच. आपले 10-15 कंस होता, त्यांचा एक कणीस आहे. आपले कंस तो काय अशी चिटून असल्या कणीस होता इकडे बघ, असली काय काय. हा एक फुकले भारी आली राव. ह्यांची पातळ आहे ना थोडी, त्याच्यामुळे भारी आली. 25-30 काढण्यापेक्षा 4 काढलेली. आणि वरून कसं म्हणते टप टप. तर इथं गुरांना खायला मका लावली आता उन्हाळ्यामध्ये, म्हणजे गुरांना काही कमी पडणार नाही. आणि इथं गिन्नी गोल गवत. मला पपई काढायला लावली, इथं गावातून मिरवून घेऊ जाऊन असं हातामध्ये. घे तुझी, मी नसते घेत पपई. काहीच नाहीये, मी फक्त मी जाताना मुंबईला घेऊन जाणार आहे. तुला फक्त वजन घ्यायला सांगितलं आता. इथं हुसफस आहे.
पाणी. चलो नमस्ते, तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आता मी निघालो, ज्वारी काढून आलो, जेवण केलं, आंघोळ केली. अब निकल पडे है हम अपने दूसरे रास्ते पे, तो फॉलो मी. तर आता ज्वारी काढून आल्यानंतर आम्ही दुसऱ्या रानात, आम्हाला मुंबईला नेण्यासाठी काही भाजीपाला रानात आणायला चाललेलो आहोत. हे पहा आमचं घर. आणि मस्तपैकी इकडं आता आपण जाऊयात दुसऱ्या रानात. तर पाहू शकते तर मध्येच पाणी कुणीतरी सोडलं आहे. आणि आता सोनूला घेऊन आणि साक्षीला घेऊन मी चाललेली आहे. साक्षी म्हणजे माझ्या जावची मुलगी आहे. तिला घेऊन आम्ही चाललेलो आहोत दोघी पण रानामध्ये. आणि म्हटलं चल थोडंसं, तिला पण उपवास वगैरे होता, आज सगळ्यांनाच उपवास होते. म्हटलं थोडंसं भाजीपाला आणायचा आहे, त्यासाठी आम्ही निघालो होतो. आणि पहा मग अशी आम्ही कोणत्या रानात होतो, आता दुसऱ्या एका रानात चाललेलो आहोत. ते पण दाखवते तुम्हाला पुढे गेल्यावरती. संध्याकाळी आमच्या गावामध्ये सप्ताह आहे, त्यामुळेसाठी आम्हाला परत गावात जायचं आहे संध्याकाळी. आणि परत तिकडनं आल्यानंतर रात्री 10-11 वाजता आम्हाला निघायचं आहे मुंबईला, म्हणजे पुण्यावरून परत मुंबईला जायचं आहे. असा आमचा दिवस जाणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा.